हे जगत कसं निर्माण झालं हा प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवाला विचारलेला आहे. निर्विकल्पम निरारंभम निर्मायम निरुपद्रवम अद्वितीय मनाद्यंतम अविकाशम चिदात्मकम. आणि असा प्रश्न केल्यानंतर मग नारदजींनी विचारलेलं प्रश्नाचं उत्तर भगवान ब्रह्माजी द्यायला लागलेले आहेत. भगवान महादेवांच्या ठिकाणी सगळ्यात प्रथम सगळ्यात अगोदर एक संकल्प निर्माण झाला की मी अनेक रूपानं नटावं. सर्वगा सर्व रूपाच सर्व दृक् सर्व कारिणी परिकल्पेतिताम मूर्तीर महेश्वरी शुद्ध रूपिणी. अनेक रूपानं नटावं या महादेवाला वाटलं. आणि मग भगवंतांनी आपल्याच सामर्थ्याने आपल्याच प्रभावाने आपल्या पराशक्तीला प्रकृती गुणवती माया आणि त्या मायेला त्या ठिकाणी अंबिकेच्या रूपामध्ये प्रगट केलेलं आहे. आणि अंबिका आणि भगवान महादेवांपासून अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान सदाशिवापासूनच त्या ठिकाणी त्यांच्या संकल्पातून त्यांनी एक नगर निर्माण केलं. आणि त्या नगराचं नाव आहे काशीनगर. काशीनगर त्यांनी निर्माण केलं. त्या नगरालाच आनंदवन असं म्हणतात, त्या नगरालाच शिवलोकही असं म्हणतात, त्याच नगराला अविमुक्त क्षेत्र असंही म्हणतात. आणि त्या काशीपुरीमध्ये भगवान महादेव आणि अंबिका अनेक काळपर्यंत विहार करतात. आणि आपल्या तप सामर्थ्याने भगवंतानी आपल्या 10व्या इंद्रियांवरती महादेवानी अमृत सिंचन केलं. आणि त्या अमृतापासून भगवान विष्णू प्रगट झाले. हे शिवपुराणाची निर्मिती आहे बरं का. प्रत्येक पुराणाचे भिन्न भिन्न त्या ठिकाणी आपल्याला दर्शवेल. मी पहिल्या दिवशी बोललो की ज्या पुराणामध्ये ज्या मुख्य दैवताच्या संबंधाने गायलेला आहे त्याचाच प्रभाव आपल्याला त्या पुराणामध्ये त्या ठिकाणी त्याला मुख्य देवता म्हणून, कारण की ते पंचदेवता सृष्टी निर्मातेच आहेत. आणि म्हणून महादेवाचे इथं त्या ठिकाणी महादेवानी आपल्या दशम इंद्रियांवरती अमृताचं संचय केलं. आणि त्यापासून भगवान नारायणाची निर्मिती झाली. अनेक हजारो वर्षपर्यंत नारायणांनी तपश्चर्या केली. आणि त्यांच्या नाभी कमळापासून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची निर्मिती झालेली आहे. आणि ब्रह्मदेवाला आज्ञा केली की तुम्ही सृष्टीचा विस्तार केला. 2 अक्षर ऐकायला आले, त आणि प. आणि त आणि प हे अक्षर ऐकायला आल्यानंतर ब्रह्मदेवाने हजारो वर्ष तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्येच्या अंती मानस सृष्टीला त्यांनी प्रारंभ केला. सगळ्यात अगोदर सनकादिकांची निर्मिती त्यांच्यापासून झालेली आहे. सनकादिक निर्माण झाले. आणि सनकादिक निर्माण झाल्यानंतर एका एका इंद्रियापासून एक एक देवता त्यांनी निर्माण केलेली आहे. कोणत्या कोणत्या इंद्रियापासून कोणती कोणती देवता निर्माण झाली भगवान ब्रह्माजी या ठिकाणी सांगत आहे की ब्रह्मदेवाच्या एका एका शरीरापासून एक एक देवता. शृणुत्वम च मुने सर्वम सती शिवया शुभम पावनम परमम दिव्यम गुह्याद गुह्यतमम परम. आणि वाणीपासून सरस्वती, मनापासून एक अत्यंत जगत सुंदरी, जगामध्ये सुंदरी तिच्यासारखी नाही अशी संध्या नावाची एक देवी तयार झालेली आहे. एका एका इंद्रियापासून निर्माण झालेले दक्ष, कर्दम, वशिष्ठ, चौवन आदी ऋषी त्या ठिकाणी हे पाहत असतानाच, त्यांच्यासोबत चर्चा करत असतानाच ब्रह्मदेवाच्या हृदयापासूनच त्या ठिकाणी महाराज कामदेवाची निर्मिती झालेली आहे. आणि त्या कामदेवाला पाहून सगळ्यांनी त्या कामदेवाला त्या ठिकाणी किम करिष्यामहम कर्मम ब्रह्मसत्रम नियोजय. कामदेवाने विचारले की मला तुम्ही कशासाठी निर्माण केलं, मला काहीतरी कार्य सांगा.
आणि मग ब्रह्मदेवाने त्यांना अनेक प्रकारचे आशीर्वाद दिले की मी पंचबाण तुला या ठिकाणी देत आहे, आणि या पंचबाणाचा उपयोग तू जर केलास तर महादेव सुद्धा तुझ्या पुढे त्या ठिकाणी हरतील, असं हे सामर्थ्य या बाणांचं आहे. सगळे तुझ्या वशमध्ये होतील, सगळे या तुझ्या मायेमध्ये गुंतून जातील. हे तुझं त्या ठिकाणी कामाचं वलय एवढं पसरवशील तू, हे सामर्थ्य तुला मी या ठिकाणी देतो. तिथे अनेक ऋषी मुनींनी त्याला कामदेवाला वेगळे वेगळे नावं दिलेली आहेत. कोणी त्याला मनमथ, मनाचं मंथन करणारा मनमथ असं नाव दिलं, कोणी काम असं नाव दिलं, तर कोणी मदन नाव दिलं, कोणी कंदर्प नाव दिलं, तर कोणी अनंग नाव त्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ब्रह्मदेवापासून जी संध्या देवी तयार झाली होती मनापासून, त्या कामदेवाने काय केलं, या सगळ्या देवतांनी, ऋषीमुनींनी आणि ब्रह्मदेवानी जो मला आशीर्वाद दिला तो खरंच खरा आहे की खोटा आहे हे पाहण्यासाठी तिथंच त्या शक्तीचा प्रयोग केला. आणि ब्रह्मदेवाच्याच अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. संध्या देवी जी निर्माण झाली होती ब्रह्मदेवापासून, त्या आपल्या कन्येच्याच संबंधाने ब्रह्मदेवाच्या ठिकाणी कामना निर्माण झाली. नवे नवे दक्षा अधिक सगळे तिथं जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये कामबाधा निर्माण झालेली आहे. सगळ्यांचं चित्त कामविव्हळ झालेलं आहे. आणि त्या समयाला ब्रह्मादिक देव ज्या वेळेला संध्येच्या जवळ यायला लागले आणि त्यावेळेला धर्मराजाने भगवान महादेवाची प्रार्थना केली. आणि महादेवाला प्रार्थना विनंती केल्यानंतर महादेव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि भगवान महादेवांनी ब्रह्मदेवाला कठोर शब्दामध्ये फटकारलेला आहे. अहो ब्रह्मस्त्वं कथम काम भाव समुद्गतः दृष्ट्वा चतनया नैव योग्यम वेदानुसारिणाम. तुम्ही ब्रह्मादिक देव असून सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये ही बिकट वाईट विचार का येत आहेत. यथा माता च भामिनी भातृप्रत्नी तथा सुतः. भगवान महादेव ब्रह्मदेवाला सांगत आहे की बुद्धिवान मनुष्याने आपल्या बहिणीला आईप्रमाणे मानलं पाहिजे, आपल्या भावाच्या पत्नीला आईप्रमाणे मानलं पाहिजे, स्वतःच्या कन्येला सुद्धा आईप्रमाणेच मानलं पाहिजे. त्यांच्यावरती कदापि आपण कुदृष्टी ठेवू नये. ब्रह्मादिक देवांना थरथर थरथर अंगातून घाम त्या ठिकाणी निघायला लागला. आणि ब्रह्मादिक देवाच्या शरीरामधून जो घाम त्या ठिकाणी पडला त्यापासून अग्निश्वात आणि बर्हिषद नामाचे पितृगण निर्माण झाले. दक्ष राजाला जे त्या ठिकाणी तिथे सगळ्यांनाच जी कामबाधा झाली, दक्ष राजाच्या अंगाला जो घाम सुटला आणि दक्ष राजाच्या घामापासून रती नावाची अत्यंत मनोरमा अशी सुंदर कन्या निर्माण झाली. कामदेवानी आपले बाण आवरलेले आहेत आणि कामदेवानी सगळे ब्रह्मादिक देव कामदेवावरती आता रुष्ट होतात. अरे आम्ही जी विद्या तुला दिली, आम्ही जे वरदान दिले तर आमच्यावरच तू वापर करतोस का? नाही, तुम्ही दिलेलं खरं आहे की खोटा हे पाहण्यासाठी म्हणे तुमच्यावरच प्रयोग करून पाहिला हा. आणि मग त्या रतीसोबत कामदेवाचा विवाह त्या ठिकाणी लावलेला आहे. कामदेवाचं विवाहाचं वर्णन आल्यानंतर पुढे या संध्या देवीच्या अंतःकरणामध्ये फार क्लेश निर्माण झाला की या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये बाप जर मुलीकडे इतक्या वाईट दृष्टीनं पाहत असेल, जन्मदात्या बापाने जर मुलीकडे वाईट दृष्टीनं जन्माला आलेल्या मुलीकडे अशा वाईट भावनेनं जर पाहत असेल तर हे जगत काय कामाचं. म्हणून ती अनेक वर्षपर्यंत तपश्चर्या करते, अनेक दिवस तपश्चर्या करते. ती तपश्चर्याला जेव्हा जायला लागले तेव्हा वशिष्ठ मुनींनी तिला कशा प्रकारे तप करायचं, कोणत्या नामाचं चिंतन करायचं, कोणत्या नामचिंतनाने आणि कोणत्या साधनेने भगवान महादेव प्रसन्न होतात हे सगळं त्यांना सांगितलं. म्हणून माणसांनी जोपर्यंत आपल्या हातामध्ये वेळ आहे तोपर्यंत जीवनामध्ये तप तपश्चर्या करून घेतली पाहिजे. आणि एकदा का जीवन निघालं आणि जीवन गेल्यानंतर
साप निघून गेल्यानंतर काठी मारण्यात काही अर्थ नसतो, यष्टी गेल्यानंतर हात दाखवण्यात काही अर्थ नसतो. तसं जीवन निघून गेल्यानंतर मग आता आम्ही तपश्चर्या करतो, आता बसणं होत नाही, तपश्चर्या होते का? आता महाराज कानानं ऐकायला येत नाही, आता कथा ऐकायची का? आता डोळ्यानं दिसत नाही, आता देव पाहायचा का? नाही. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंतच आपण त्या ठिकाणी तप करायचं. जीवन गुजर गया तो, जीवन गुजर गया तो, जीने का ढंग आया, जीवन गुजर गया तो, जीने का ढंग आया, जीवन गुजर गया तो, जीने का ढंग आया, जीवन गुजर गया तो, जीवन गुजर गया. शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया, शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया, शम्मा बुझ गई तो, शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया, जीवन गुजर गया तो, जीने का ढंग आया. जीवन गुजर गया तो जीने का ढंग आया. माणसाला अक्कल कधी येते माहितीये का? सगळं निघून गेल्यानंतर नाही, असं केलं असतं तरुणपणी तर बरं राहिलं असतं. आता जीवन निघून गेल्यानंतर माणसं पश्चाताप करतात, तरुणपणी असं केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत विचार करा. एकदा निघून गेल्यानंतर मग काही अर्थ नाही, पस्तावाशिवाय आपल्या हातात काही पडत नाही. जीवन गुजर गया तो, माणसं पश्चाताप करतात. जीवन गुजर गया तो, जीने का ढंग आया, जीवन गुजर गया तो. और जब शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया. पुढे त्या कवीने इतकं गोड वर्णन केलेलं आहे. पुढे कवी बोलतो, गाड़ी निकल गई तो घर से चला मुसाफिर, गाड़ी निकल गई तो घर से चला मुसाफिर, गाड़ी निकल गई तो घर से चला मुसाफिर. मायूस हाथ मलता, मायूस हाथ मलता, वापिस बैरंग आया, जीवन गुजर गया तो, जीने का ढंग आया, जीवन गुजर गया तो. माणसाची अवस्था, गाडीची वेळ आहे 7 वाजताची, घरून 7 वाजता निघतो, भेटणार आहे का गाडी? आणि मग बस स्टँडला गेल्यावर, गेली का रे पोरं? हो गाडी. हो भाऊजी गेली गाडी. आणि मग रडत रडत त्या ठिकाणी येतो. कोणतीही गोष्ट वेळेत करा. मायूस हात मलता, उगा हात मळायची वेळ आपल्यावरती येऊ देऊ नका. डोक्याला हात मारायची वेळ जीवनामध्ये येऊ देऊ नका. तारुण्य आहे तोपर्यंत महाराज, जोपर्यंत तारुण्य आहे, चांगली विद्या शिका, चांगलं शिक्षण शिकायचं. काय ज्या त्या वेळेमध्ये जर जी ती गोष्ट केली नाही ना, तर पश्चातापाशिवाय दुसरं काहीच आपल्या हातात पडत नाही. विद्यार्जनाच्या टायमाला जर मोबाईल पाहत बसलो तर पेपरामध्ये काही डोकं लागत नाही बरं का. अभ्यास करायच्या वेळेला जर मोबाईल पाहत बसलो तर पेपर मध्ये काही आठवत नाही. जॉनी जॉनी यस पप्पा, हा कार्टूनच फक्त आपल्याला आठवत, बाकी काही आठवत नाही पेपरामधला. आणि मग माणूस उतरती कळा त्याच्या जीवनामध्ये लागते. आणि जर वेळ वाया घालवला, तारुण्यातला अभ्यासाचा वेळ वाया घालवला तर चांगली नोकरी भेटत नाही.
आणि चांगली नोकरी नाही भेटली तर चांगली धन संपत्ती भेटत नाही, आणि चांगली धन संपत्ती जर जवळ नसेल तर चांगली छोकरी सुद्धा कोणी देत. गणित आहे महाराज. जीवन गुजर गया तो, म्हणून वेळ आहे, वेळेत सावध व्हा, सावधान. साधू संत आपल्याला सावध करत असतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. मात्र आपण सावध होत नाही आणि वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करत बसतो. मायूस हात मलता वापिस बैरंग आया. मायूस हाथ मलता वापिस बैरंग आया. जीवन गुजर गया तो जीने का ढंग आया. जब क्षमा बुझ गई तो, जब क्षमा बुझ गई तो महफिल में रंग आया. जीवन गुजर गया. कवी फार गोड बोलतात. मन सैरा वैरा धावत. कुठपर्यंत? जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत नाही. मन की मशनरी ने जब ठीक चलना सीखा. या मनानं चांगलं चालायचं शिकलं, हे मन चांगल्या मार्गाला लागलं रे लागलं, तोपर्यंत महाराज शरीर साथ सोडून देत. मनाने साथ द्यायला सुरुवात केली का शरीर साथ सोडून देत. म्हणून आहे तोपर्यंत. फार गोड बोलतात कवी, ऐका. फुर्सत के वक्त में ना सुमिरन का वक्त निकला. फुर्सत के वक्त में ना सुमिरन का वक्त निकला. उस वक्त मांगा, उस वक्त मांगा, जब वक्त तंग आया. जीवन गुजर गया तो जीने का ढंग आया. गुजर गया तो जीने का ढंग आया. जीवन गुजर गया तो जय हो. जीने का ढंग आया. जीवन गुजर गया तो जीने का ढंग आया. जीवन गुजर गया तो जीने का ढंग आया. जब क्षमा बुझ गई तो, जब क्षमा बुझ गई तो महफिल में रंग आया. जीवन गुजर गया तो जीने का ढंग 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 आया. उस वक्त वक्त मांगा जब वक्त तंग आया. आपण देवाला वेळ सुद्धा कधी मागतो? फुर्सत के वक्त में ना सुमिरन का वक्त निकला. फुर्सत के वक्त में ना सुमिरन का वक्त निकला. उस वक्त वक्त मांगा, उस वक्त वक्त मागा जब वक्त तंग आया. म्हणून जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंतच तपश्चर्या, तोपर्यंत साधना, तोपर्यंत सावध झालं पाहिजे. आयु ने नत्था सिंग जब हथियार फेक डाले. जेव्हा आयुष्याने आता लढण्याची उमेद सोडून दिली, आतापर्यंत शस्त्रास्त्र सगळं शरीर सांभाळून ठेवलं. आयु ने नत्था सिंग जब हथियार फेक डाले. यमराज फौज लेकर करने को जंग आया. जेव्हा यमराज येतो ना आपल्यासोबत युद्ध करायला, त्यावेळेस आपल्यात सामर्थ्य नसतं, आपल्याजवळ कोणत्याच प्रकारचं सामर्थ्य राहत नाही. म्हणून वेळ आहे तोपर्यंत जीवनात सावध झालं पाहिजे.
पुन्हा पुन्हा वेळ येत नाही. वेळ गेल्यानंतर पश्चातापच आपल्या हातामध्ये येत असतो. म्हणून ती संध्या देवी आपल्या वेळेचा सदुपयोग करते आणि भगवान महादेवांना ती प्रसन्न करते. आणि महादेव प्रसन्न झाल्यानंतर ती स्तुती करत आहे. आणि स्तुती गेल्यानंतर महादेवाला ती वर मागत आहे की हे महादेवा, या जगतामध्ये बाल्यावस्थेमध्ये जन्माला आल्याबरोबर माणसाच्या अंतःकरणामध्ये कामबाधा निर्माण होता कामा नये. महादेवाने संध्या देवीला वरदान दिलं की देवी काही हरकत नाही, तू म्हणशील तसं. म्हणून वयाच्या 12 वर्षापर्यंत त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये बाल्यकाळामध्ये 12 वर्षापर्यंत कामभाव कोणाच्या येणार नाही. आणि तदनंतर त्या ठिकाणी मग कामभाव अंतःकरणामध्ये येईल असा वर संध्या देवीनं त्या ठिकाणी मागून घेतलेला आहे. म्हणून 3 भाग त्या ठिकाणी केलेले आहेत. एक बालभाव, दुसरा कौमार भाव, तिसरा यौवन भाव आणि चौथा वार्धक्य भाव. म्हणून बालभावामध्ये काम अंतःकरणामध्ये कोणाच्या राहत नाही. हे महादेवाने संध्या देवीला या जगत कल्याणासाठी दिलेले वर आहेत. पुढे संध्या देवीला सांगितलं, तुम्ही चंद्रभागेच्या नदीच्या तटावरती तपस्वी लोकांचे आश्रम आहेत आणि त्या ठिकाणी त्या गंगेमध्ये तुम्ही आता तिथे ते काठाला राहून प्राणत्याग करा. आणि मेधातिथी ऋषींच्या यज्ञकुंडामधून तुम्ही प्रगट व्हा. आणि तीच संध्या देवी मेधातिथीच्या यज्ञामधून जेव्हा पुन्हा प्रगट झाली आणि त्यांचं वशिष्ठांसोबत त्या ठिकाणी विवाह झालेला आहे. अशा प्रकारे या सृष्टीचा क्रम, उत्पत्तीचा क्रम त्या ठिकाणी ब्रह्माजी नारदांना या ठिकाणी सांगत आहे. ब्रह्मादिक देवांना सगळ्यांच्या समोर महादेवांनी आपल्याकडून जो अपराध झाला होता, संध्येवरती आपण भावुक झालो, कामुक झालो, म्हणून महादेवाच्या संबंधाने या ब्रह्मदेवाच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला. आणि कामदेवाला भगवान महादेवाच्या अंतःकरणामध्ये तुम्ही काम निर्माण करा, महादेवाची तपश्चर्या भंग करा म्हणून महादेवाची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवलं. परंतु अनेक प्रयत्न करूनही महाराज कामदेवाकडून महादेवाची तपश्चर्या भंग झालेली नाही. आणि त्यावेळेला मग भगवान विष्णूकडे सगळे जातात, महादेवाची तपश्चर्या का भंग होत नाही. आणि सांगितलं, जोपर्यंत भगवती प्रगट होत नाही तोपर्यंत महादेवाची तपश्चर्या कोणी भंग करू शकत नाही. आणि मग ब्रह्मादिक देव आदिशक्ती भगवती जगदंबेला प्रार्थना करतात की हे भगवती, तुम्ही आता या भूतलावरती प्रगट व्हा. भगवती प्रगट झाली, प्रसन्न झाली आणि भगवतीने सांगितलं, महादेवाची तपश्चर्या भंग करणं माझ्यात सामर्थ्य नाही, परंतु जगत कल्याणासाठी मी या जगतामध्ये सती रूपानं प्रगट होईल. तुम्ही दक्ष राजाला तपश्चर्या करायला सांगा. आणि मग ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून दक्ष राजाने हजारो वर्ष तपश्चर्या केली. आणि तपश्चर्येनंतर तपश्चर्येअंती महाराज भगवती प्रसन्न झाली, प्रगट झाली. आणि भगवतीला सांगितलेलं आहे, दक्षाने वर मागितला की हे भगवती, माझ्या पोटी तुम्ही जन्म घ्या. भगवतीने सांगितलं, मी तुमच्या पोटी सती रूपानं प्रगट होईल, मात्र मी तोपर्यंतच तुमच्या जवळ राहील. मी तोपर्यंतच या भूतलावरती राहील की जोपर्यंत तुम्ही माझा सन्मान कराल. ज्या दिवशी तुमच्याकडून माझा अनादर होईल त्याच क्षणी मी हे जगत सोडून निघून जाईल. असा जन्माला यायच्या अगोदरच आदिशक्ती भगवतीनं संदेश, एक प्रकारची चेतावणी दक्ष प्रजापतीला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग पुढे अस्किनी सोबत दक्षाचा विवाह झालेला आहे. आणि शबलाश्व नावाचे हजारो पुत्र त्यांना झालेले आहेत. नारदांनी त्यांना उपदेश करून संन्यास मार्गाला लावलं. पुढे दक्षाला 60 कन्या झालेल्या आहेत. आणि त्या 60 कन्यांपैकी 10 धर्माला, 13 कश्यपांना, 27 चंद्राला, 2 अंगिरा, 2 कृशाश्व आणि 6 तारकश्वाला त्या ठिकाणी दिल्या. आणि 1 सती नावाची कन्या महादेवांना त्या ठिकाणी दिलेली आहे.
आदिशक्ती भगवती जगदंबेचं अवतरण या भूतलावरती होतं. सगळ्यांना दिव्य आनंद झालेला आहे. सती लहानाची मोठी व्हायला लागली, महादेवाची तपश्चर्या करायला लागली, आराधना करायला लागली. नंदाव्रताचं अनुष्ठान तिनं आपल्या जीवनामध्ये केलं आणि नंदाव्रताने भगवान महादेव अत्यंत प्रसन्न झाले आणि ब्रह्मादिक देवांना पाठवून लग्नाची तिथी काढलेली आहे. आणि लग्नाची तिथी सती महादेवाचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. कैलास पर्वतामध्ये अनेक दिवस त्यांचा विहार संचार चालू आहे. आणि विहार संचार चालू असतानाच नारदांनी प्रश्न केला की आम्ही असंही ऐकले आहे की सतीचा आणि महादेवाचा विरह झाला, ते दोघांपासून वेगळे. त्यांनी महादेवाने सतीचा त्यागही केला होता. कशामुळे त्याग केला ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा. आणि मग ब्रह्माजी नारदांना या ठिकाणी सांगत आहेत. एक बार प्यार से और जोर से बोलो हर 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 हर. महादेवाने सतीचा त्याग का केला तर त्या संबंधाने त्या ठिकाणी नारदजी सांगतात, ब्रह्मादिक नारदांना त्या ठिकाणी सांगायला लागले की एकदा फावल्या वेळामध्ये भगवंताची कथा ऐकावी म्हणून सती आणि भगवान भोलेनाथ हे कुंभज ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. अगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये जातात आणि तिथे त्यांच्याकडून रामकथेचं श्रवण करतात. रामकथा ऐकून परत येत असताना त्याच समयाला भगवंताची लीला त्या ठिकाणी चालू आहे. लीला अवतार परमात्म्याचा झालेला आहे. आणि आकाश मार्गे जात असताना महादेव पाहत आहेत की सीतेच्या विरहामध्ये रामप्रभू सीतेचा शोध घेत आहे. रावणाने सीतेला पळवलं आणि हे सीते हे सीते हे सीते म्हणून मनुष्य रूपामध्ये त्याच समयाला रामप्रभूची त्या ठिकाणी लीला चालू आहे. आणि ज्या इष्टदेवतेची आपण कथा ऐकली तीच इष्टदेवता, त्या इष्टदेवतेचं भगवान रामचंद्राचं आपल्याला दर्शन झालं. म्हणून स्वर्गातूनच आकाशमार्गे जात असतानाच भगवान महादेव आपल्या इष्टदेवतेचं रामप्रभूला नमस्कार करतात. जय सच्चिदानंद जग पावन असं कही चलहु मनोजन सावन. त्यांना जय सच्चिदानंद घन जय सच्चिदानंद घन म्हणून त्यांना नमस्कार करतात. परंतु ही सती शिकलेल्या बापाची शिकलेली पोरगी होती. तिनं महादेवाला विचारलं कोणाला नमस्कार करता. म्हणे ज्यांची कथा आपण कुंभज ऋषीच्या मुखातून ऐकली, अगस्तीच्या मुखातून ऐकली, ते भगवान रामचंद्र नरलीला या ठिकाणी त्यांची चालू आहे. मी त्यांना वंदन केलेलं आहे. पण सतीनं जास्तीचं डोकं लावलं. अहो सगळ्या जगाचे मालक तुम्ही, सगळ्या जगाचे ईश्वर तुम्ही, आणि ज्याची बायको कोणतरी पळवून नेली आहे, जो झाडाला बिलगू बिलगू हे सीते म्हणून हाक मारत आहे, ज्याला स्वतःची बायको सांभाळता आली नाही त्याला तुम्ही परब्रह्म म्हणता आणि त्याला तुम्ही हात जोडता. सती जर तुझ्या मनामध्ये काही संशय असेल तर तू तिथं जाऊन सुद्धा परीक्षा घेऊ शकतेस, माझं काही मत नाही. आणि मग सती महादेवाला बोलायला लागली, ते जर परब्रह्म आहे तर परब्रह्माला वियोग होत नाही. आणि हा पत्नीच्या वियोगामध्ये हे सीते म्हणून झाडाला बिलकताना दिसतो, तर याला परब्रह्म म्हणायचं कसं. ब्रह्म को वियोग नहीं होता और वियोगी ब्रह्म नहीं हो सकता. यांना परब्रह्म म्हणायचं कसं. हे बघ, मला ते परब्रह्म आहेत हे माहित आहे, पण तुझ्या बुद्धीचं समाधान होत नसेल तर तू त्यांच्या जवळ जाऊन परीक्षा घे. आणि मग ही सती महाराज रामप्रभूच्या जवळ जाते आणि रामप्रभूची परीक्षा घेते. कशी परीक्षा घेते. रामप्रभू कोणासाठी रडतात. सीतेसाठी. आणि मग मी सीतेचंच रूप धारण करून जाते. जर खरोखर परब्रह्म असेल तर मी पार्वती, मी सती आहे म्हणून मला ओळखेल. आणि जर सामान्य मनुष्य असेल तर माझी सीता कुठे गेली होती म्हणून माझ्या जवळ येईल, माझा हात हातात घेईल, मला बिलगल, मला माझ्या जवळ रडल म्हणेतो. जर सामान्य मनुष्य असेल तर माणसासारखा रडल मी भेटल्यानंतर. आणि जर खरोखर परब्रह्म राम असेल तर मला ओळखल्याशिवाय राहणार नाही. आणि मग महाराज या सतीनं सीतेचं रूप धारण केलं
आणि सीतेचं रूप धारण करून जिथं हे सीते म्हणून रामप्रभू विरह रडतात. आणि तिथं मागं पुढं तिथं गिरक्या मारायला लागली. रामप्रभूच्या दर्शनास पडली, निदर्शनास पडली, अरे ही तर माता सती आहे, भोले बाबाची पत्नी आहे, माझी माता आहे, पण ही सीतेच्या रूपात काय करत आहे. बरं, रामप्रभूला प्रश्न पडला, आता सीता म्हणून हाक मारतो तर ही माझी आई आहे, मूळ सती आहे. सीता म्हणून हाक मारतो तर आई आहे, आणि आई म्हणून हाक मारतो तर रूप सीतेचं घेतलेलं आहे, नाही का. आई म्हणून हाक मारतो तर रूप सीतेचं घेतलंय, काय करावं. आणि मग महादेवानं मधला मार्ग काढला. आपलं ते रामप्रभूंनी मधला मार्ग काढला आणि सीतेचं रूप धारण केलेल्या सतीला रामप्रभू बोलायला लागले, कहेहु बहुरी कहा ऋषकेतु, बिपिन अकेली फिरवही की हेतू. भगवान महादेव कुठं आहेत, एकट्याच वनामध्ये फिरता का, महादेवाला सोबत नाही आणलं का. आणि असं म्हटल्याबरोबर सतीच्या अंगाला दरदर घाम फुटला. यानं ओळखलं म्हणजे हा परब्रह्म राम आहे. ज्या अर्थी ऋषिकेतू भगवान महादेवाला सोबत नाही आणलं, एकटीच का फिरते म्हणजे मला यांनी ओळखलं, हा परब्रह्म राम आहे. डोळे बंद केले का सिंहासनावर बसलेले राम लक्ष्मण सीता दिसायचे, डोळे उघडले का हे सीते सीतेच्या विरहात रडणारे रामप्रभू दिसायचे. आणि मग तिथं हे रामायणात नाही बरं का, हे कोणत्या ग्रंथात नाही, शिवपुराणात आलेलं आहे. आणि मग ती सीतेच्या रूपातली सती शरण गेली आणि जवळ जाऊन नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर सतीनं रामप्रभूला विचारलेलं आहे. आता ही कथित कथा आहे बरं का. रामप्रभूला सती विचारत आहे, या सगळ्या जगाचे मालक तर त्या ठिकाणी माझे परब्रह्म भगवान भोलेनाथ आहे, शंकाच नाही देवी. मग सगळ्या जगाचा सब देवो के देव महादेव हा, मग त्यांनी तुम्हाला का नमस्कार करावा, तुम्ही महादेवाला नमस्कार करायचा सोडून ते मला का नमस्कार करतात. आणि मग त्याचं कारण भगवान रामप्रभू सांगतात, जो बड़े होते हैं वो दूसरों को नमन करते हैं. जे मोठे असतात ना, मोठे माणसं नम्रतेनं वागत असतात देवी. भगवान महादेव खरोखरच मोठे आहे म्हणून त्यांच्या अंगात नम्रता आहे, म्हणून ते आम्हाला नतमस्तक होतात, नमस्कार करतात. माणूस नम्रतेने शोभत असतो महाराज, कितीही मोठा असला पण नम्रता असेल तर लांबचे सुद्धा जवळ येतात. आणि सामान्य असू द्या पण अकड अंगात असेल तर नाही महाराज. अकड़ तो मुर्दों की पहचान होती है. माणूस नम्र असला तर चांगलं असतं. नम्रता माणसाच्या ठिकाणी असावी. नम्र झाला भूता आणि त्याने कोंदिले अनंता. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगे साखरेचा रवा, मुंगे साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. जया अंगी मोठेपणा, अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण, तया यातना कठीण.
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधीही चांगलं, नम्रता कधीही चांगली. पहा, रामप्रभू सतीला सांगत आहे, देवी भगवान महादेवानी आम्हाला का नमस्कार केला हा प्रश्न आहे ना तुमचा, तर त्याचं कारण आहे. एकदा महादेवांनी भगवान विश्वकर्मा प्रभूला बोलवलं. भगवान विश्वकर्मा प्रभूंकडून जगात नाही अशी सुंदर गौशाळा निर्माण करून घेतली. बर का, जगात सुंदर नाही अशी सुंदर गौशाळा निर्माण केली, त्याला गोलोक असं म्हणतात. गोलोकाची निर्मिती भगवान विश्वकर्म्याकडून करून घेतली. दिव्य सिंहासन त्या गोशाळेमध्ये ठेवलं आणि सगळ्या ऋषींना, देवांना, गंधर्वांना बोलवलं आणि सगळ्या देव दानव गंधर्वांना बोलवून, ऋषी मुनींना, साधू संतांना बोलवून मग भगवान नारायणाचं स्मरण केलं आणि मी तिथं प्रगट झालो. महादेवांनी त्या गोलोकामध्ये जे आसन निर्माण केलं होतं त्या सिंहासनावरती मला बसवलं देवी. आणि सिंहासनावर बसवल्यानंतर ब्रह्मांड मुकुट माझ्या डोक्यावरती ठेवलं. ब्रह्मांड मुकुट ठेवून ब्रह्मांड अधिपती म्हणून माझा अभिषेक या महादेवानी केला. आणि तेव्हापासून महादेवाने सांगितलं की या जगताचा कारभार आता तुम्ही पाहायचा. आणि या भगवंताची, महादेवाची ही लीला आहे. या जगाचा, या ब्रह्मांडाचा अधिपती त्यांनी मला केलं आणि या ब्रह्मांडामध्येच ते महादेव सुद्धा आहेत. आणि म्हणून मी ज्याला अधिपती केलं म्हणून त्याला नमस्कार मी सुद्धा केला पाहिजे. जो नियम बनवतो त्यांनी सुद्धा तो नियम पाळला पाहिजे, हा नियम आहे. आणि म्हणून ब्रह्मांड अधिपती पद माझ्याकडं असल्या कारणानं महादेवांनी मला नमस्कार केला, दुसरं काही कारण नाही. सती मातेने हे ऐकलं, नमस्कार केला आणि सती परत महादेवाजवळ गेली. वडाच्या झाडाखाली महादेव ध्यान करत बसलेले आणि सती आलेली पाहिलं, विचारलं, घेतली का परीक्षा? घेतली का परीक्षा म्हटल्यानंतर सतीनं तिथं धडधडीत खोटं बोलायला सुरुवात केली. सती बोलायला लागली, कछु न परीक्षा लिन गोसाई, कोणत्याच प्रकारची परीक्षा मी घेतली नाही. मग तुम्ही दुरून नमस्कार केला, मी जवळ जाऊन नमस्कार करून आली. किती खोटं बोलली. म्हणजे हे आता खोटं बोलतात असं नाही, तेव्हापासून चालू आहे बरं का. धडधडीत नवऱ्याच्या तोंडावरती खोटं बोलायचं साहस आणि हिम्मत फक्त यायला लय आनंद वाटून राहिला, लय खुशी झाली यायला. वा, ऐका, महादेवांनी पाहिलं, सती तू खोटं बोलते. नाही स्वामी, खरंच बोलते. धडधडीत खोटं बोलती. सतीचं रूप, तू सती आणि तिथं जाऊन सीता बनली होती, सीतेचं रूप धारण करून रामप्रभूची परीक्षा घेतली. मला सांगतं कछून परीक्षा लिन्न गोसाई, मला सांगतं परीक्षा नाही घेतली. महादेवांनी त्याच समयाला सतीचा त्याग केला. का? महादेव विचार करतात, आता पहा दोघांचं नातं एकमेकांसोबत. रामप्रभू सतीला माता म्हणतात आणि भगवान महादेव सीतेला माता म्हणतात. भगवान महादेव विचार करतात, हिनं माझ्या आईचं रूप धारण केलं, म्हणजे सीतेचं रूप धारण केलं, आणि जिनं आईचं रूप धारण केलं तिच्यासोबत आता परत संसार केला तर माझ्या भक्तीला कलंक लागेल, म्हणून आजपासून हिचा त्याग. मनोमन प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा ऐकून ब्रह्मांडामध्ये आकाशवाणी झाली, धन्य धन्य महादेव. महादेवा अशी प्रतिज्ञा तुम्हीच करू शकता. आणि मग बराच काळ गेल्यानंतर, असे अनेक दिवस गेले, कैलास पर्वतावरती महादेव आले आणि स्वतःच्या मांडीवरती बसायची जागा सतीची होती. मात्र आज स्वतःच्या हातानं तिचं आसन घेतलं आणि स्वतःच्या समोर मांडलं. म्हणजे तोंडानं नाही सांगितलं मी तुझा त्याग केला, कृतीमधून दर्शवलं की आजपासून तू माझ्या मांडीवर नाही बसायचं, माझ्या जवळ नाही, माझ्या समोर बसायचं, मी तुझा त्याग केलेला आहे, हे कृतीतून त्या ठिकाणी दर्शवलं. आणि मग ऐका,
पुढे असे बरेचसे काळ निघून गेला आणि या दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. कुठलं पद? प्रजापती पद प्राप्त झाल्यानंतर महाराज सगळ्यांना त्या ठिकाणी पत्र पाठवले होते, सगळ्यांना आमंत्रण पाठवले होते की सगळ्यांनी यज्ञाला यायचं आहे आणि व्हाया कैलास मार्गे यायचं आहे. एक्स्ट्रा डिझेल पेट्रोलचा खर्च देण्यात येईल. टीप लिहिली होती खाली, एक्स्ट्रा जो काही खर्च असेल डिझेल पेट्रोलचा तो देण्यात येईल. मात्र सगळ्यांनी आपापली विमानं कुठून आणायचे? कैलासावरून आणायचे. आणि सगळे विमान कैलासावरून यायचे आणि कैलास आला का जरा विमान खाली यायचं आणि सगळेजण सतीला विचारायचे, सती अगं तू तयार नाही झाली अजून, कुठं चालला तुम्ही? अगं बापाच्या घरी मोठा यज्ञ आहे ना, चल लवकर. तिच्या सगळ्या बहिणी विमानात बसून. दुसरी यायची, अगं तू अजून ब्युटी पार्लरला नाही गेली का? अजून तयार नाही झाली तू, अजून तू काहीच तयारी नाही केली, चल लवकर, उरक लवकर. अशा सगळ्या जणी तिला बोलवायच्या, अगं चल लवकर. आणि मग सगळ्या बहिणी, सगळ्या आत्या, मामा, मामी सगळे त्या ठिकाणी ज्यावेळेस विमानातून जाताना दिसले आणि मग सतीच्या मनामध्ये सुद्धा मोह आवरला नाही आणि सती महादेवाजवळ जाते आणि महादेवाला बोलायला लागली, मालक आपल्याला काही पत्रिका नाही का? म्हणे नाही सती पत्रिका नाही. म्हणे बघा अहो काही पत्रिका वगैरे आली नाही का कुठली? म्हणे कुठलीच पत्रिका नाही. म्हणे कोणाकडच्या पत्रिकेबद्दल विचारते? सती फार गोड बोलती, माझ्या बापाच्या घरी नाही म्हणत ती काय म्हणते, तुमच्या सासऱ्याच्या घरी मोठा यज्ञ आहे, चला म्हणे आपण जाऊ. माझ्या बापाच्या घरी नाही म्हटलं तिनं, कोणाच्या घरी? तुमच्या सासऱ्याच्या घरी. याला पोटात शिरून बोलणं म्हणतात आणि हे यायला चांगलं जमतं. तुमच्या सासऱ्याच्या घरी मोठा यज्ञ आहे, चला. आणि मग त्या ठिकाणी महादेव सतीला सांगतात, सती आपल्याला आमंत्रण नाही, आपल्याला पत्रिका नाही. अहो फोन घेऊन आला असन म्हणे, मिस कॉल पडला असन, तुम्ही ध्यानात राहता, तुमचं ध्यान नाही राहत, उचलला नसन तुम्ही फोन. सती फोन नाही, मेसेज नाही, व्हॉट्सअप नाही, कशाला सुद्धा संदेश नाही, अक्षत ठेवायला सुद्धा कोणी आलं नाही. सतीची घालमेल चालू आहे. का बोलवलं नाही? अगं याचं फार मोठं कारण आहे. म्हणजे काय कारण? माग एकदा तुझ्या बापाचा सन्मान सगळ्या जगानं केला आणि आम्ही सुद्धा सगळे त्याच्यामध्ये सहभागी होतो. मग सगळेजण तुझ्या बापाच्या स्वागतासाठी उठले, मी रामप्रभूचं ध्यान करत होतो, डोळे मिटले होते, मी खाली जाग्यावर आसनावरच बसून राहिलो, तर तुझ्या बापानं नाही तेवढा अपमान माझा केला. मी तुला तो माग सांगितलेला नाही. फार नको ते मला तुझा त्या ठिकाणी बाप बोलला, तुझ्या माझ्या सासऱ्यानं तुझ्या बापानं फार मोठा अनादर माझा केला आणि तेव्हाचा बदला तो आता काढतोय म्हणे. तेव्हाचा बदला आता. मुद्दाम आपल्याला आमंत्रण पाठवलं नाही आणि जिथं आमंत्रण नाही ना सती तिथं जायचं. जिथं आपल्याबद्दल आदर नाही, प्रेम नाही, मान नाही, सन्मान नाही, त्या ठिकाणी पैशाचा जरी पाऊस पडत असला आणि सोन्याचा जरी पाऊस पडत असला तरी तिथं जायचं नाही. आदर नहीं, मान नहीं, नहीं नैनो में नीर, तुलसी उस घर मत जाइयो, बरसत कांचन नीर. अरे लोकांच्या घरी सोन्याचा पाऊस पडू द्या, पण आपल्याबद्दल जर त्याच्या मनात मान, सन्मान, प्रेम, आदर भाव आपल्याबद्दल कधी त्याच्या डोळ्यात पाणी येत नसेल ना, तर अशा घरी जायचं नाही. उपाशी राहायचं, पण अशाच्या घरी जायचं नाही महाराज. जिस घर पे आदर मान नहीं, उस घर पे जाना ना चाहिए. आपला मुलगा आपल्याला कितीही प्रिय असला पण त्याला डोक्यावर कधी बसवायचं नाही. एकुलता एक असला तरी महाराज त्याला व्यवस्थित संस्कार द्यायचे. चाहे बेटा कितना हो प्यारा, उसे सर पे बिठाना ना चाहिए. जिस घर पे आदर मान नहीं, उस घर पे जाना ना चाहिए. आपली मुलगी आपल्याला कितीही प्रिय असेल पण एका विशिष्ट वयानंतर तिला आपल्या सोबत घेऊन घरोघरी फिरायचं नसतं.
चाहे बेटी कितनी हो प्यारी, उसे घर घर घुमाना ना चाहिए। जिस घर पे आदर मान नहीं, उस घर पे जाना ना चाहिए। आपला भाऊ आपल्यासोबत कितीही वैरानं वागत असला तरी तुलसीदासजी सांगतात, एखादा निर्णय आपल्या जीवनामध्ये घ्यायचा असेल तर सगळ्या गावाला विचारायच्या अगोदर एक शब्द आपल्या भावाला विचारा। कितीही शत्रू असू द्या, वैरी असू द्या, परंतु आपल्या भावापासून कोणती गोष्ट भावानं लपवून ठेवायची नसते। चाहे भैया कितना हो बैरी, उससे भेद छुपाना ना चाहिए। जिस घर पे आदर मान नहीं, उस घर पे जाना ना चाहिए। तुलसीदासजी सांगतात, आपली स्वतःची पत्नी कितीही आपल्याला प्रिय असू द्या, परंतु गुप्त गोष्ट एखादी तिला कधीच सांगायची नाही। कारण की ती गुप्त गुप्त राहत नाही, कारण की तुला म्हणून सांगते, तू कोणाला सांगू नको, सगळ्या गावाला खबर करते तू। म्हणून गुप्त गोष्ट कधीच आपल्या पत्नीला सांगायची नाही, कारण की धर्मराजाने तिला शाप दिलाय, स्त्रीच्या पोटामध्ये काही राहणार नाही, म्हणून तिच्या मनातही काही राहत नाही, पोटात ते बोलल्याशिवाय राहतच नाही महाराज। म्हणून गुप्त गोष्ट कधी स्त्रीला सांगायची नाही। आणि तुलसीदासजी सांगतात, जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए। जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए। जिस भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए। भजन में राम का नाम नहीं, उस भजन को गाना ना चाहिए। जिस घर पे आदर मान नहीं, उस घर पे जाना ना चाहिए। जिस घर में आदर मान नहीं, उस घर में जाना। सती आपल्याला जायचं नाही बर का, मात्र तरी सुद्धा सती जाण्यासाठी निघालेली आहे। भगवान महादेवाला हे कळून चुकलं, जर सती इथं राहिली तर झुरून मरणार आहे, कारण की तिचं चालू होतं महादेवाच्या जवळ यायचं, पुन्हा अंगणात जायचं, विमान पाहायचे, पुन्हा महादेवाच्या जवळ यायचं, जाऊ द्या ना, जाऊ द्या ना माझ्या बहिणी भेटन मला, पुन्हा बाहेर यायचं, पुन्हा विमान पाहिजे, पुन्हा बसायचं, पुन्हा महादेवाकडे पाहायचं, पुन्हा त्या ठिकाणी जाऊ द्या ना माझ्या आई भेटन मला। महादेवाच्या लक्षात आलं, जर इथं राहिली तर झुरून मरणारच आहे, मी तसाही तिचा त्यागच केलेला आहे। आणि जर का सती आता दक्षाकडे गेली तर तिथं अपमानित होऊन ती मरणारच आहे। आता तिचं मरणच जवळ आलं असेल तर मी त्याला काही करू शकत नाही। आणि मग महाराज सती सोबत 2 शिवगण दिलेले आहेत, आणि सती आता आपल्या बापाकडे त्या ठिकाणी निघालेली आहे। यज्ञकुंड वगैरे घेऊन या, सतीला घेऊन या, आता वेळ झालाय आज। सती माता निघालेली आहे, मात्र पहा दक्षानं इकडे त्या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे, जर सती घरी आली तर सती सोबत प्रेमानं बोलायचं नाही, तिच्याकडे पाहायचं नाही, तिला पाय धुवायला सुद्धा पाणी द्यायचं नाही, अशा प्रकारे तिला त्या ठिकाणी वागणूक द्यायची, तिचा आदर मान सन्मान कोणी करायचा नाही, असं सगळ्यांना त्या ठिकाणी सांगून ठेवलं। आणि सती महाराज ज्या वेळेला आपल्या बापाच्या घरी दक्ष राजाकडे आलेली आहे, आणि आल्यानंतर दक्षाने पाहून न पाहिल्यासारखं केलेलं आहे। सगळ्या बहिणी आल्या, परंतु सगळ्या बहिणी सती सोबत अत्यंत चेष्टेने त्या ठिकाणी बोलायला लागल्या। भगिनी मिली बहुत मुसुकाता, सगळ्या बहिणी चेष्टेने बोलायला लागल्या। का ग सती, ते तुझ्या महादेवानं कपडे गिपडे चांगले शिवले का नाही, का अजून गजचर्म व्याघ्रांबरच आहे, एखादी चांगली सफारी शिवली का नाही? दुसरी म्हणायला लागली, का ग तुझ्या बुवानं एखादी चांगली स्कॉर्पिओ सफारी गाडी घेतली का नाही, का अजून नंदीवरच बसून फिरते? तिसरी म्हणायला लागली, का ग सती
ते तुझ्या महादेवाच्या डोक्यावरचं पाणी गळायचं बंद झालं का नाही का अजून चालूच आहे म्हणे. भगिनी मिली बहुत मुसुकाता. त्या सगळ्या बहिणी फार त्या ठिकाणी महाराज चेष्टेनं तिच्या सोबत बोलायला लागल्या. मात्र एक पात्र होतं की ते सती सोबत अत्यंत प्रेमानं त्या ठिकाणी वागायला लागलेलं आहे. सादर मिली भली एक माता, भगिनी मिली बहुत मुसुकाता. केवळ आणि केवळ आई तिच्या जवळ आली. महाराज एकमेव पात्र या जगतामध्ये आहे. किती पात्र कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लेकरावरती प्रेम करत असते. लेकरावरती प्रेम करणार एकमेव जगातील पात्र म्हणजे आई आहे. आणि जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत बाप आहे, तोपर्यंतच माहेराचं सुख आहे. महाराज ज्या दिवशी तुमच्या माहेरातली माय मरून जाईल ना, ज्या दिवशी तुमच्या माहेरातला बाप मरून जाईल, त्या दिवशी तुमचं माहेरातलं सुख संपल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये सुख तोपर्यंतच आहे, आनंद तोपर्यंतच आहे जोपर्यंत मायबाप जिवंत आहे. एकदा माय निघून गेल्यानंतर प्रेम आणि प्रेमाचा समुद्र आटल्याशिवाय राहत नाही. महाराज काही भेटत नाही. आई गेल्यानंतर आई जेवढी काळजी करते ना लेकराची, तेवढी दुसरी कोणी त्या ठिकाणी काळजी करत नाही. महाराज सती आपल्या बापाच्या दारावरती जाते, मात्र पाय धुवायला सुद्धा तिला पाणी कोणी दिलेलं नाही. पाय धुवायला पाणी दिलं नाही. दक्ष राजाने पाहून न पाहिल्यासारखं केलं. सतीला फार वाईट वाटलं. महाराज माहेरी आलेल्या मुलीला दुसरी तिसरी काही अपेक्षा नसते. माहेरी आलेल्या मुलीला केवळ एकच अपेक्षा असते, आईने माझ्या जवळ यावं, मला प्रेमानं मिठी मारावी. प्रेमानं मिठी मारून प्रेमाने चार शब्द बोलावे. माहेरी आलेल्या मुलीला एकच वाटतं, बापानं जवळ यावं, डोक्यावरून हात फिरवावा. बेटा कशी आहेस तू, कसा चालू आहे तुझा प्रपंच, कसा चालू आहे तुझा संसार. हे चार शब्द त्या ठिकाणी मुलीला ऐकावेसे वाटतात. ऐका जरा. पण माहेरी आलेल्या मुलीसोबत जर कोणी वाकडं तिकडं तोंड करायला लागलं, तिला तांब्याभर कोणी पाय धुवायला पाणी नाही दिलं, तिच्यासोबत जर कोणी प्रेमानं बोलत नसेल, तर त्या मुलीला फार वाईट वाटत असतं. महाराज माहेरात आलेल्या मुलीला दुसरं काही नसतं लागत, फक्त एकच लागतं, मायबापाचे प्रेमाचे चार शब्द लागतात तिला. आपल्या भावानं जवळ यावं, बहिणीचा हात हातामध्ये घ्यावा आणि हात हातात घेऊन भावानं एकच म्हणायचं, ताई तुझा चांगला चाललाय ना ग प्रपंच, तुझ्या संसारात काही अडचण असेल तर सांग, मी माझ्या जीवाची राख रांगोळी करेल ताई, पण तुझा संसार सुखाचा करेन ताई. काही असेल तर सांग ताई, तुझ्या जीवनातलं दुःख मी माझा प्राण देईल ताई तुझ्यासाठी. एवढ्या शब्दाचा आधार देणारा माहेरात भाऊ असला पाहिजे. महाराज दुसरं काही लागत नाही. महाराज तुमची परिस्थिती कितीही वाईट असू द्या, माहेरी आल्यानंतर मी प्रत्येक भावाला सांगणार, मी प्रत्येक भावाला सांगत आलोय, गड्या तुमची जर घरी माहेरात आलेल्या आपल्या बहिणीला 1000 रुपयाची साडी घ्यायची ऐपत नसेल ना, तर नका घेऊ 1000 रुपयाची साडी, ती तुमच्या साडीसाठी येत नाही गड्या. नका घेऊ 1000 रुपयाची साडी तुमच्या बहिणीसाठी. दादांनो तिला हात जोडा आणि तिला सांगा, ताई या वर्षी शेतीनं नाही साथ दिली, घराचा प्रपंच भागवता भागवता सावकाराचं ऋण फेडता फेडता नाही माझ्याकडून जमलं, 4 पैसे नाही वाचवता आले, मी नाही तुला दिवाळीला साडी घेऊ शकत, मी नाही माझ्या भाच्याला 500 रुपयाचा ड्रेस घेऊ शकत, ताई मला क्षमा कर, पण पुढच्या टायमाला मी नक्की घेईल ताई. एवढे प्रेमाचे 4 शब्द बोला महाराज. ती तुमची बहीण ज्या वेळेला परत जाईल ना, जाता जाता तालुक्याच्या दुकानात जाईल, दुकानातून 1000 नाही 1500 रुपये तिनं जमा केलेले असतात, तिच्याच जवळच्या पैशानं ती साडी घेते
आणि त्याच दुकानात चेंजिंग रूम मध्ये ती साडी चेंज करते आणि सासरला येते आणि सासरला तोऱ्या तोऱ्यात सांगते माझ्या भावानं मला साडी घेतली, माझ्या भावानं साडी घेतली. पण हे कधी तुम्ही जर तुमच्या बहिणीसोबत प्रेमानं 2 शब्द बोललात तर. म्हणून महाराज घरी आलेल्या प्रत्येक लेकीचा सन्मान करा, तिचा अनादर कोणी करू नका. सादर मिली भली एक माता, सती सोबत केवळ आणि केवळ तिची आई प्रेमानं. आणि तुम्हाला सांगू का, जग आपल्या विरोधात जाऊ द्या, हो जग आपल्या विरोधात जाऊ द्या, एक मात्र व्यक्ती अशी असते की जी कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या लेकराच्या मागे पुढे उभी असते. फक्त आई, आणि आईच आपल्या लेकराच्या मागे उभी असते. महाराज तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ। तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ दुनिया है वन है कांटों का, ये जो दुनिया है वन है कांटों का, फूलवारी है ओ आपण आजारी पडू द्या. आजारी पडल्यानंतर रात्रभर आपल्या उशाला बसून रात्र जागवणारी आपली आई असते. महाराज अर्ध्या रात्री भूक लागली, लेकरानं म्हणाव आई भूक लागली, झोपेतून उठून गरम गरम भाकर करून आपल्या लेकराला खाऊ घालणारी आई असते. महाराज कितीही जीवनामध्ये संकट आलं तर आधार देणारी आई असते. आणि म्हणून प्रेमानं म्हणावं लागतं. जर आई नसेल तर महाराज जगत सुन सुन लागतं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आईची कदर कड्या कर. एकदा आई निघून गेल्यानंतर प्रेम आपल्या जीवनामध्ये भेटणार नाही. बाप निघून गेल्यानंतर आधार कोणाचा भेटणार नाही. म्हणून तू कितनी अच्छी है, दुख न लागे माँ तेरी अमिया, दुख न लागे माँ तेरी अमिया, मेरे लिए जागी है सारी सारी रात, मेरी निदिया पे अपनी निदिया भी, मेरी निदिया पे अपनी निदिया भी तूने वारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ। तू कितनी अच्छी है, कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ। स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून म्हणतात ना, ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखो तेरी सूरत. आई आहे तोपर्यंत प्रेम आहे. म्हणून गड्या आईची कदर करा जोपर्यंत आहे तोपर्यंत. म्हणून पहा, मी नेहमी सांगतो
70 वर्षाची लेक असू द्या आणि 90 वर्षाची म्हातारी आई असू द्या, ज्या वेळेला 65-70 वर्षाच्या पोरीला कळतं की आपली 90-95 वर्षाची माय बिमार आहे, हे तिला कळाल्यानंतर ती महाराज बाजारात कोणीतरी तिला सांगतं गावाकडचं, तुझी माय बिमार आहे, आता थोड्या दिवसाची पाहुणी आहे, लवकर भेट घे. आणि त्यावेळेला ती 65-70 वर्षाची लेक 90-95 वर्षाच्या आईला भेटण्यासाठी निघते. एक वायरची बॅग, त्याच्यामध्ये एक लुगडं टाकते. काय घेऊ माझ्या आईसाठी, काय नेऊ तिला खाण्यासाठी, म्हणून 2 भाकरीन त्याच्यामध्ये ठेचा ठेवते. दुकानात जाते, जाता जाता 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा, पार्लेजीचा पुडा. पैसे राहत नाही जवळ, पोराला मागितले तर पोरग देत नाही. उसण वारी करून याच्याकडून 100 त्याच्याकडून 100 200-300 रुपये जमा करते, एसटी मध्ये बसते. उन्हाळ्याचे दिवस असतात, कडक उन्हाळ्यामध्ये दुपारी 2 वाजता एसटीतून ती गावात खाली उतरते. उतरता उतरता गर्दीत कोणीतरी चपलीवरती पाय देतो, चप्पल तुटून पडते. अनवाणी पायानं तशीच खाली उतरते. चट 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 चटके तिच्या पायाला लागत असतात. आणि अशाही स्थितीमध्ये बस स्टँड पासून 2 किलोमीटर तिचं घर. एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये खालून जमिनीचे चटके, वरून सूर्यनारायण तापलेला. आणि अशा स्थितीमध्ये पायाला फोडं यायला लागतात, रक्त पायामधून येतं. आणि आपल्या माहेराला ज्या वेळेला ती 65-70 वर्षाची लेक येते ना, आणि त्यावेळेला त्या अंगणामध्ये तिचे भाचे बसलेले असतात आणि ते सहज बोलतात, आजी आत्या आली, आत्या. आणि आत्या आली हे शब्द 90-95 वर्षाच्या मायच्या कानावरती पडतात. 4 दिवसापासून बास धरली राहते, पण आत्या आली, माझी लेक आली हे शब्द कानावरती पडल्याबरोबर तिच्या अंगात कुठून ताकद देते आणि कुठून नाही. भीतीचा आधार घेऊन ती माय उठून बसते. भीतीचा आधार घेऊन उठून बसते. दरवाजापर्यंत भीतीचा आधार, काठीचा आधार घेत घेत जाते. ताई आली का ग? हो आई आली मी. तिथंच थांब बेटा. तशाही स्थितीमध्ये 95 वर्षाची माय दवडीमधून अर्धी भाकर काढते, त्याचे 2 तुकडे करते. एक अशी उगारून उजव्या हाताला टाकते, एक ओवाळून त्या ठिकाणी डाव्या हाताला टाकते. गडवाभर पाणी तिच्या अंगावरून ओवाळून त्या ठिकाणी झाडाला टाकते. आणि 75 त्या 70 वर्षाच्या लेकीच्या तोंडावरून अशी प्रेमानं बोट फिरवते आणि कडकड कडकड बोट मोरते. ये बेटा, ये बेटा. आलीस माय? कडकडून तिला मिठी. अगं तुला उठता येत नव्हतं ना, तू कशी उठली? तू आली हे कानावर शब्द आले, आणि कुठून ताकद आली आणि कुठून नाही. उठून बसले माय. ये आलीस? एवढ्या उन्हातानाची आली? अगं रक्ताने पाय भरले तुझे. बस आई तू बस. हे घे बिस्किट पुडा आणला. महाराज 95 वर्षाची माय, पण 65-70 वर्षाची लेक येते तर एवढा सन्मान करते. पण ती माय जाऊ द्या. आणि ती माय माहेरातली एकदा मेल्यानंतर भावाचा संसार पाहण्यासाठी जेव्हा तीच बहीण जाते ना, त्यावेळेला महाराज तिचं दारावरती सत्कार करायला सुद्धा कुणी ये म्हणायला सुद्धा कुणी येत नाही. बसा म्हणायला सुद्धा कुणी येत नाही. आलं तरी वाकडं तोंड करून, आल्या काय? बसा आता, घ्या पाणी, घ्या चहा आणि जा आता. म्हणून प्रेम आई आहे तोपर्यंतच. या सतीनं पाहिलं, हा दक्ष राजा माझा बाप आहे, मात्र माझा सन्मान करत नाही. वाईट वाटलं सतीला. दक्ष राजाने पाहून न पाहिल्यासारखं केलं. जिथे यज्ञ पेटवलेला आहे त्या यज्ञाच्या जवळ गेलेले आहे आणि यज्ञामध्ये पाहिलं तर महादेवाचा भाग ठेवलेला नाही. आणि त्यावेळेला सती बोलायला लागली, आता मला हा देह सुद्धा ठेवायचा नाही. जो बाप माझ्या पतीचा अनादर करतो त्या बापापासून निर्माण झालेला देह सुद्धा मला ठेवायचा नाही. आणि सती महाराज त्या यज्ञ कुंडाला 5 वेळेला प्रदक्षिणा करते. आणि प्रदक्षिणा करून महादेवाला विनंती करते की हे प्रभू महादेवा, जन्मोजन्मी तुझ्याच चरणाची मला सेवा मिळावी. दक्ष राजाला खुर्ची द्या बसायला तिकडे. जन्मोजन्मी मला तुम्हीच त्या ठिकाणी पती रूपानं प्राप्त व्हावे.
सतीमाता मरता मरता हा वर त्या ठिकाणी महादेवाला मागत आहे आणि सतीमाता त्या यज्ञकुंडामध्ये आहुती देत आहे आणि सतीमाता आहुती देत देत आपला प्राण महादेवाच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करत आहे. योगाग्नी तिने प्रज्वलित केलेला आहे आणि योगाग्नी प्रज्वलित करून सतीमाता यज्ञकुंडामध्ये आपला प्राण समर्पित करत आहे आणि मरता मरता महादेवच पती रूपानं मला मिळावे ही प्रार्थना या ठिकाणी महादेवाला करत आहे. आणि पुढे तीच सती महाराज पर्वतराजाच्या घरी पार्वतीच्या रूपानं प्रगट होणार आहे. तो इतिहास आपण उद्या पाहू. सती यज्ञकुंडामध्ये गेलेली आहे ही बातमी महादेवांना कळाली आणि महादेव महाराज तांडव नृत्य त्या ठिकाणी करायला लागलेले आहे. जटा आदळायला लागलेले आहेत, जटा आपटतात आणि जटा आदळून महाराज एका जटेपासून वीरभद्र प्रकट झालेले आहेत आणि एका जटेपासून आदिशक्ती भगवती काली प्रकट झाली आणि ती काली नृत्य करत करत वीरभद्र नृत्य करत करत अत्यंत क्रोधाने त्या ठिकाणी दक्ष राजाच्या यज्ञामध्ये येतात आणि दक्षाचा यज्ञ संपूर्ण विध्वंस त्या ठिकाणी करत आहे. आणि ती काली आणि वीरभद्र भैरवनाथ दिव्य नृत्य त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या यज्ञाचा संपूर्ण विध्वंस करतात. कडकड कडकड विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, अनेक शस्त्रावरती शस्त्र आदळायला लागलेले आहेत आणि दोघेही त्या ठिकाणी संहार त्या यज्ञाचा करतात आणि संहार केल्यानंतर अत्यंत क्रोधामध्ये जटाटवी गलज प्रवाह विस्तले कलेवलंब लंबित भुजंग तुंग मौलिका. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. डमक 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 निनादवट्टमर्वयं चकार खण्डताण्डवोत्पन्नं शिव शिवं. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. जटाकटा संभ्रम भ्रमणि विनोद वल्लभी राजमान मूर्धनि. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. धराधरे नंदिनी विलास बंधुआ पुरंगदी संसदी प्रमोद मानवानसे. ओम नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. कृपा कटाक्षधारणी निर्मुक्त धरापति अभिगति गवंबर विनोद माधवस्वरी. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. आदिशक्ती भगवती काली दिव्य नृत्य त्या ठिकाणी करायला लागलेले आहे. क्रोध अनावर झाला आणि भयंकर नृत्य त्या ठिकाणी काली काली महाकाली नृत्य त्या ठिकाणी करायला लागलेली आहे. हरिबोल. काली काली महाकाली काली काली महाकाली. ओ काली काली अमावस्या रात में काली काली अमावस्या रात में काली निकले काल भैरव के साथ में. काली महाकाली काली काली महाकाली काली काली अमावस्या रात रे काली काली अमावस्या रात रे काली निकली काल भैरव के साथ रे काली निकली काल भैरव के साथ रे काली काली महाकाली काली काली महाकाली. के जब करे बापे काले काले मैया नैना के है लाले लाले. के जब करे बापे काले काले नैना मैया के है लाले लाले.
साथ रे काली निकली काल भैरव के साथ रे काली निकली काल भैरव के साथ रे काली काली महाकाली काली काली महाकाली काली काली अमावस की रात में काली काली अमावस की रात में काली निकली काल भैरव के साथ रे काली निकली काल भैरव के साथ रे काली निकली काल भैरव के साथ रे रूप भैरव जी का काला काला रूप भैरव जी का काला काला ये तो मैया का निकाह है लाला रूप भैरव जी का काला काला ये तो मैया का निकाह है लाला ओ बेटा घूमने चला माँ के साथ में बेटा घूमने चला माँ के साथ में काली काली अमावस के रात रे काली काली अमावस की रात रे काली काली अमावस की रात रे काली निकली काल भैरव के साथ रे काली निकली काल भैरव के साथ रे रूप भैरव जी का काला काला रूप भैरव जी का काला काला ये तो मैया काली का है लाला ये तो मैया काली का है लाला ओ बेटा घूमने चला माँ के साथ में बेटा घूमने चला माँ के साथ में काली 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 अमावस की रात रे काली काली अमावस की रात रे ओ काली काली महाकाली ओ काली काली महाकाली काली काली अमावस की रात रे काली काली अमावस की रात में काली निकली काल भैरव के साथ रे काली निकली माँ भैरव के साथ रे काली निकली के जब एक माँ के गाले काले के जब माँ के काले काले केस बिखरे माथे काले काले नैना मैया के लाली है लाले मैया लाले लाले काला कुत्ता भैरव जी के साथ में काला कुत्ता भैरव जी के साथ में काली काली अमावस की रात में काली काली अमावस की रात रे वो काली काली महाकाली काली काली महाकाली वो काली काली अमावस की रात रे काली काली अमावस की रात रे काली निकली काल भैरव के साथ रे काली निकली काल भैरव के साथ रे काली काली महाकाली काली काली महाकाली हर हर महादेव। भयंकर आकराळ विक्राळ नृत्य त्या ठिकाणी काली भगवान महादेव अत्यंत क्रोधामध्ये
मा काली अत्यंत क्रोधामध्ये भगवती सतीचं जाणं मा सतीचं जाणं महादेवाला सहन झालं नाही सर ते शेवटी महादेवाचं तांडव नृत्य आणि भगवान भोलेनाथ कालीला शांत करण्यासाठी कालीच्या चरणावरती त्या ठिकाणी खाली पडतात आणि काली भगवती महादेवाच्या हृदयावरती पाय त्या ठिकाणी ठेवणार परंतु लक्षात आलं हे माझे इष्ट आहेत हे माझे स्वामी आहेत हे माझे मालक आहे भगवतीला त्या ठिकाणी शांत केलेलं आहे आणि पुढे तीच सती माता सगळे देवदेवता येतात महादेवाला शांत करतात पुढे तीच सती पर्वतराजाच्या घरी पार्वती रूपानं कशी जन्माला येते आणि महादेवासोबत कशा प्रकारे विवाह तिचा होतो ही कथा उद्याच्या पार्वती खंडामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे म्हणून उद्या मा पार्वतीचा आणि शिव पार्वती विवाह उद्या संपन्न होणार आहे अत्यंत थाटात संपन्न होणार आहे उद्या सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहायचंय शिव पार्वती विवाहासाठी आज कथा या ठिकाणी आपली विराम घेत आहे सगळ्यांनी 1 मिनिट आपापल्या जागेवरती उठून उभं राहायचं आहे तेरे अपने शरण वाहे तेरे भवन सगळ्यांनी गोल करायचंय मोठा गोल करा हरी बोल ताव कर ये चरण तन मन में भक्ति जोत तेरी ओ माता जगती रहे तन मन में भक्ति जोत तेरी ओ माता जगती रहे ओ आए तेरे भवन या सगळ्यांनी गोल करा एक पाठीमागे गोल करा सगळ्यांनी भगवतीच्या सोबत दिव्य आनंद घ्यायचा हरी बोल रंगों से रंगोली सजाई फूलों ने रंगों से रंगोली सजाई सारी धरती ये महकाई चला. जय माता दी जय माता दी राजू काका. जय माता दी फूलों ने रंगों से रंगोली सजाई फूलों ने रंगों से रंगोली सजाई सारी धरती ये महकाई चरणों में बहती है गंगा की धारा आरती का दीपक लगे हर एक सितारा पुरवैया देखो कैसे सपने झुलाए रुतियों भी माता का झूला झुलाए पते भक्ति का धन हुआ पावन ये मन पते भक्ति का धन हुआ पावन ये मन करके तेरा सिमरन खुले अंतर नयल तन मन में भक्ति जोत तेरी ओ माता जगती रहे तन मन में भक्ति जोत तेरी ओ माता जगती रहे ओ आए तेरे भवन जय हो हरी बोल मन लेके आया माता रानी के भवन में भवनी में मन लेके आया माता रानी के भवन में बड़ा सुख पाया बड़ा सुख पाया माता रानी के भवन में हो मन लेके आया माता रानी के भवन भवनी में मन लेके आया माता रानी के भवन में जय जय माँ अम्बे माँ जय जय माँ जगदम्बे माँ अम्बे माँ दोन्ही हाताने टाळे टाळे जगदम्बे माँ
बाजे रे बारी महाकाली के द्वारे ढोल बाजे रे ढोल बाजे रे मेरे मन को सुंदर लागे रे हरी महाकाली के द्वारे ढोल बाजे रे हरी महाकाली के द्वारे ढोल बाजे रे हरि बोल। सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम। ज्यांना ज्यांना हात आहेत वर करा, दोन्ही हात वर. हरि बोल. अपने मन की मैं जानूं और तुम्हारे मन की अपने मन की मैं जानूं मेरे मन की राह सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम. हरि बोल. जय हो. हो सवा मन सोना लाया सुनार रे सवा मन सोना लाया सुनार रे ओ मैंने तो गर्भो पढ़ायो सोनानो मैंने तो गर्भो पढ़ायो सोनानो गर्भो रे माँ काली ने रम तू सवा मन सोना लाया सुनार रे जय हो. पंखिड़ा 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 ओ पंखिड़ा जय हो. महादेव. पंखिड़ा तो उड़ के जाना पावागढ़ रे पंखिड़ा तो उड़ के जाना पावागढ़ रे महाकाली से मिल के गए नगर पके देखे महाकाली से मिल के गए नगर पके देखे पंखिड़ा 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 मारा
भाई रे नमः पार्वती पतये हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की